श्री गणेशाय नमः. जय जयाजी पंढरीराया. भोक्तया षडगुण ऐश्वर्या. ऐसी सोसोनी अपार माया सकळ कळा तुझेनी. पट घट तंतु आकाश न्याय. सर्व तवची ब्रह्म होय. ऐसे असुनी निराळा राही अव्यक्त व्यक्ती पाहुनी. की अपार घटी अपार तरणी. व्यापुनी ऐक्य दिसे गगनी. त्याची न्यायी मोक्षदानी व्याप्ती असे सर्वाते. तरी पूर्ण ब्रह्मनाथ वेश. करुणानिधी पंढरीचा आधीश. माय कनवाळू जगन्निवास भक्तवत्सल नटलासे. तरी हे दीनबंधू भक्त व्यापका. पुंडलिक वरदायका. आता पुढे सरणा द्वंद्विका भक्तिसार वद्विका. मागील अध्यायी रामदर्शन आणि द्वितीय अंजनी नंदन. गोरक्षा लागी भेटून अदृश्यपणी मिरवले. असो स्वस्थाना गेला अयोध्यानाथ. एरीकडे अंजनी सूत. शृंग मुरंडा जाऊनी त्वरित सानवेशे नटलासे. गुप्तवेशे राजसदन. पाहता झाला अंजनी नंदन. एकांत सदनी मैनाकिनी पद्मिन मंचकावरी पौडली. सुख निद्रा शयनी असून परिचारिका गेल्या उठून. ऐसी एकांत संधी पाहून धवळारी तो संचारला. चपळपणी तो मंचका जवळी. जाऊनी बैसला प्रताप बळी. कोल्ली तळा पद्मिनी कमळी करपात्री धरिली. व्यक्त होत करम कमळ. सावज झाले किलोत्तळा वेल्लाळ. तो दृष्टी देखील अंजनी बाळ चरणावरी लोटली. कोलोत्तळा आणि मैनाकिनी. तृतीय नाम जे पद्मिनी. या परी बोलती कल्पने कवने अर्थी ही नामे. तृतीय विधानाती दुहिता. झाली कवना अर्था. मग त्या कल्पोनी वाक्सरिता व्यक्ती घेणे मिरवली. ऐसा पाहुनी श्रुती आदर. बोलता झाला कवी सादर. तृतीय भिन्न भिन्न प्रकार कैसा रीती एका त्या. तरी पर्वता माझी मंदरगिरी. जंबूद्वीप त्याची प्रथम पायरी. या परी सिंहल द्वीपाची दुसरी मेरू मंदार आहे की. या परी सिंहल द्वीप भुवनी. श्रिया जितुक्या असती पद्मिनी. त्यातही मुख्य मैनाकिनी स्वरूपवती मिरवतसे. तो एके दिवशी अभ्यंग करुनी. उभी राहिली धवळारी जाऊनी. ते सहज दृष्टी दिशा गमनी आकाश ते पाहतसे. हस्ती झगडती कबिरी भार. तोवर दृष्टी जाऊनी गोचर. उपरी चर वसू विमानावर आरूढ होऊन जातसे. विमानारूढ झाला होता. तो वसन एकांगे झाले तत्वता. आवेशे बाहेर दर्शता सावध बैसलासे. विमानावरी गवाक्षरद्वार. त्यातून दिसे अवयव समग्र. तो मैनाकिनी पाहुनी नेत्रे हासे कतकता ते काळी. ते कोणी वसुनाथ. विक्षेपोनी बोलता झाला तिथे. मने पापिनी परपुरुषा ते पाहुणी हसलीस. तरी ऐसी जारणी वरती. धरुणी राहसी स्वगृहा प्रती. माझे विषयी कामशक्ती उद्भवली म्हणून हसलीस. तरी मी नो हे तैसा भ्रष्ट. सकळ वसू माझे श्रेष्ठ. इंद्रिय दमनी एकनिष्ठ पूर्णतपा साधितसे. तरी मम विलास धरोनी. गदगदा हससी पापिनी. तरी पुरुष विनोदे स्वस्थानी जाऊन आपडशील. श्री देशात श्री कटंकी. वस्ती होईल तुझी शेकी. मग गैचा पुरुष ते लोकी दृष्टीगोचर होईल. ऐसे बोलता वसु अंतरिक्ष. परम लाजली पद्मिनी सुलक्ष. परिपदच्युत शब्द एकता प्रत्यक्ष सुती संवादा व्यापिली. मने महाराजा वसुनाथा. अपराध झाला विषमाता. अपराधाचे विवरण करिता बोलता नये अम्मासे. परी हा स्वप्रारब्ध योग. कदा न सुटे आचरला भोग. तरी उच्चाप देऊनी आता चांग स्वपदा ते स्थापावे. तुम्ही वसू सर्व प्रकारे. भरला आहे शांती भंडारे. परम कनवाळू इंद्रिय संसारे. योग दमनी मिरवला. तरी उच्चाप देऊनी माते. करी महाराजा पदाक्षित. मग अंतरिक्ष पाहुनी ढळातीत उशापाते वदलासे. मने पद्मिनी एक वचन. श्रीराज्यात किलोत्तळा स्वामीन. तेथे आयुष्य सरल्या पूर्ण. ते पदी वसशील तू माये. परी मज भावे निवेदिले चित्त. तरी मही मिरवेल माझा सूत.
तो स्वीकारुनी होईल रथ मच्छिंद्रनाथ मनोनिया. तो रथ झाली अंगसंगी पुत्र लाभसील रेत प्रसंगी. मीननाथ नाम हे जगी प्रसिद्ध मिरवेल महिते. तो पुत्र झालिया तुते शेवटी विभक्त होईल मच्छिंद्र जेटी. मग तू सोबता येऊनी गोरटी भोगभोगी स्वर्गीचा. या उपरी बोलली मैनाकिनी पुरुष नाही कातया भुवनी. सकळ श्रिया दिसती अवनी काय म्हणूनी महाराजा. तरी पुरुषा वाचुनी संतती कोठोनी होतसे नसुनी पती. हेरू म्हणे येऊनी मारुती भुंबुकार देतसे. ऊर्ध्वरिता वायुनंदन वीर्य व्यापितसे भुंबुकारे करून. मग उत्पत्ती उदय जन्म तेथे होतसे शुभानने. बाळतनु जो पुरुषाधारी मृत्यू पावे तो भुंबुकारी. कितुक्या विन चळणारी महिवरती विराजती. ऐसा वदिता अंतरिक्ष मात मग बोले पद्मिनी त्यासी त्वरित. हे महाराजा मच्छिंद्रनाथ येईल कैसा त्या ठाया. प्रत्यक्ष पुरुष पावती मरण ऐसी चर्चा तेथे असून. कैसा येईल तो नंदन मम भोगार्थ महाराजा. अंतरिक्ष मने ओ शुभाननी तू किलो तळीचे उपरी जाऊनी. बैसोनी उपरी तप मांडणी आराधावा मारुती. प्रसन्न झाली या वायुनंदन मग मुक्ती करील त्या भयापासून. परी तुझ सांगतो ती कोण चित्ता माझी रक्षावी. प्रसन्न होईल जेव्हा मारुती मागणे करीजे अंगसंगती. मग तो संकटी पडून क्षिती मच्छिंद्रा ते आणील. तरी हा रचोनी दृढतर उपाय मिरवत आहे मारुती भय. तरी तयाचे असते साधावया कार्य मच्छिंद्रा ते आणोनी. या उपरी बोले पद्मिनी युवती रामचरणी श्री मारुती. कैसे सांग माते दाविरती ऐसा म्हणेल महाराजा. परी ऐसे बोल प्रकरणी मारुतीच मिरवला विषय ध्वनी. मग तव सुत मच्छिंद्र कोठोनी तेथे येईल महाराजा. ऐसे अंतरिक्ष एकता वचन म्हणे विषयोपद्रवरहित वायुनंदन. ब्रह्मचर्य व्रता ते लोटून रती सुका कैसा मिरवेल. तरी हा संशय सोडून गोरटी अर्थ धरिजे तुका पोटी. मच्छिंद्राला हसी लईने कोटी हनुमंते करुनिया. ऐसे सांगून अंतरिक्ष स्वस्थाना गेला वसुदक्ष. एरीकडे मैनाकिनी प्रत्यक्ष श्रीराज्यात प्रवर्तली. शृंग मुरडा राज्य पट्टणी भ्रमण करिता ती पद्मिनी. तो ते चर्मिकेची सदनी सहज स्थिती पातली. सहज स्थिती जाऊनी ओसरी बैसती झाली शुभागात्री. तो ती चर्मिका पाहुनी नेत्री बोलती झाली ती येती. म्हणे मायो शुभाननी कोठे अससी लावण्य खाणी. एरी म्हणे ओ माय बहिणी सिंहल द्वीपी मी असते. परी अंतरिक्ष वसूचे शापे करून पाहते झाले माय हे भुवन. आता माझे संगोपन कोणी करील कळेना. ऐसे कुणी पद्मिनी वाणी बोलती झाली तो चर्मिणी. म्हणे मायो माझे स्थानी राहुनी सुख भोगी का. स्वहस्ते करुनी पाक हरित जा माये तृषा भूक. मी आपल्या गृहीची एक तारंबळ होतसे. तरी मायो पेक्षा सोडून सेवी मायो माझे सदन. कन्ये समान तुझ पाळीन सर्व सुख देऊनिया. ऐसे कुणी तिची वार्ता परम तोषली हृदयी दुहिता. मग तेथेची राहुनी बल्लवी हस्ता क्रिये लागी आराधी. स्वहस्ते करुणी पाक निष्पत्ती हरित चर्मिकेची सुदे प्रती. शेवटी भोजन क्रिये संगती आपण सेवी नित्यशा. या सही लोटता बहुत दीन किळोत्तळा राज्य स्वामीन. आयुष्य सरले जरा व्यापून मग मंत्र्या लागी बोलितसे. म्हणे आयुष्य सरले निकट तरी कोणासी ओ द्यावा राज्यपट. मंत्री म्हणे माळिका चोखट गजशुंडी विराजवावी. सकळ श्रिया पाचारून गज प्रेरावा माळ देऊन. त्यासी भेटेल दैववान माळ ग्रहणी ग्रीवित. ऐसे बोलत मंत्री तये वेळा परम तोपली किळोत्तळा. सुदीन पाहुनी कार्य मंगळा उपिली माळा गजशुंडी. समग्र स्त्रियांची सभा करून मग तो प्रेरिला माळ देऊन. ते प्रांती मैनाकिनी पाहून माळ ग्रीवे तो पिली. या उपरतीक भोगितारा निव आचरली पूर्वोक्तो तप पर्व. वश केला मनोभावे रामदूत तेने
वश झाला अंजनी नंदन, हे पूर्वीच लिहिले कथन. वायुसुते मच्छिंद्रा कारण, पूर्वी प्रकरण निवेदिले. तरी ऐसे कथन, सिंहल द्वीपी मैनाकिनी नाम. माता पितराच्या आवडी करून, नाम ऐसे विराजले. या परी सिंहल द्वीपीची दारा, मनोनी सर्वांच्या वा उत्तरा. पद्मिनी नाम सर्वोपचार, पोभावती कटकात. किलोत्तलीची पावली आसन, मनोने किलोत्तळा ऐसे नाम. असो गुप्त रूपे वायुनंदन, सावध केले किलोत्तळा. सावध करुनी तीत, म्हणे किलोत्तळे एकमात. तुवा मज ठेवूनी वचनात, मच्छिंद्रनाथ आणविला. तरी तो वचनापासून, सुटलो आहे अर्थ करून. परी तो सुखासी पातले विघ्न, मच्छिंद्र शिष्य येतो की. तो मच्छिंद्राहुनी प्रतापवंत, नामी मिरवला गोरक्षनाथ. तो अजिंक्य असे तयाचे सामर्थ्य, वर्णवे नावाचेसी. म्या तुझ्यासाठी यज्ञ केला, श्रीराम मध्यस्थ घातला. परी अवमानुनी उभयताला, मच्छिंद्राने ओ म्हणतसे. तरी तो आता येईल येथे, त्यासी सज्ज करुनी प्रेरिते. गोडी घ्यावा कोणे हितार्थ, सुख संपत्ती दावनिया. परी तो नोहे मच्छिंद्रा समान, विषयी विरक्त तपोधन. कैसा राहिला नवल विधान, सर्वोपरी विरक्त तो. परी वाचा गौरव द्रव्य गौरव, आसन गौरव सन गौरव. भोजनादी नाना वैभवे, गौरविनी गोवावा. जैसे जतन करी पावक, संग्रही जे गौरवी राख. की चित्ती वेष्टने रक्षणे मानिक, होता हे शुभाननी. तैसा बहुविध गौरव करून, तुष्ट करावे तयाचे मन. ऐसे सांगुनी वायुनंदन, गमन करिता पै झाला. परी ती चपळ मैनाकिनी, मारुती बैसविला कनकासनी. षोडोपचारे पूजा करोनी, बोळविला महाराजा. स्वस्थाना गेला वायुसूत, एरीकडे गोरक्षनाथ. वेश्या कटकी मार्गी येत, मुक्कामासी साधोनिया. जैसे पक्षी करीती गमन, या तरुहुनी त्या तरुवरी जाऊन. देवी गोरक्ष मुक्काम करून, शृंगमुरंडी पातला. गावा निकट पेठेत, धर्मशाळा होती त्यात. वेश्या कटकी राहुनी तेथ, शिबिरा परी योजिले. मग ती वेश्या मुख्य नायिका, कलिंगा नामे मुख्य दोंदिका. साज सरंजाम घेऊनी निका, राजसदनी चालली. सवे वेश्या 7-5, घेऊनी रूपवंत गुणवंत साच. ऐसे कटकी करुनी संच, राजंगणी मिरवली. राजद्वारी उभी राहुनी, पाठविले वर्तमान. द्वार रक्षकी आत जाऊन, वेश्या कटकी सांगितले. हे महाराजा राजद्वारी, कलावती कलाकुसरी. रूपवती गुणगंभीरी, भेटी लागी पातली. तरी आज्ञेप्रमाणे वधूती ते, ऐसे एकता किलोत्तळा मात. म्हणे घेऊन या सभास्थानात, अवघे समारंभेसी. ऐसे एकताद्वारी दूती, सेवेची पातली द्वारावती. घेऊनी कलिंगा कलावती, सभास्थानी पातली. तो कनक तंगटी रत्नकोंदनी, मच्छिंद्र मिरावला कनकासनी. निकट बैसली मैनाकिनी, निजभारे शोभली. जैसा नभी उड्डगन ज्योती, मध्ये मिरवला रोहिणी पती. त्याची न्याये मच्छिंद्र भोवती, सकळ श्रिया विराजल्या. की तेजपुंज हाटकासनी, हिरा मिरवला शुद्ध कोंदनी. नवरत्न हिरे वेष्टीत हिरकणी, तैसा शोभला मच्छिंद्र. की शैल्या नवेत त्या रश्मी ज्वाला, मध्ये मच्छिंद्र अर्क गोळा. कनकासनी ते सदनी सकळा, राजसभेत मिरवत. असो ऐसी सभा सगन, कलिंगा दृष्टीने पाहून. मग बोलती झाले सभे वचन, मैनाकिनी रायाते. हे महाराजा शैल्यापती, एकोणी नामाभिधान कीर्ती. सोडोनी आपल्या देशाप्रती, येथे आले महाराजा. तरी कीर्तिध्वजा फडकत अवनी, तैसी अवलोकनी आली करणी. मही कलावंत राजभुवनी, विराजतसे महाराजा. बुभद्रथ राजा हस्तिनापुरी, कीर्तिध्वज धर्माचारी. याची नीती बंगाल धरित्री, गोपीचंद विराजला. त्याची नीती कीर्तिध्वज, शैल्यादेशी किलोत्तळा नामराज. ऐसे वरुणी सत्कीर्ती भाज, येथे आले महाराजा. ऐसी बोलिता कलिंगा युवती, परमतोषला कोकिळा भूपती. मग समुच्चय विचार करुनी अनुभक्ती, देऊनी बोले किळोत्तळा.
तवती कलिंगा येऊनी शिबिरी, मध्यान्ह समया सारुनी उपरी, साज सरजाम सजुनी परी, सावध रात्री बैसली तो येरीकडे मैनाकिनी, येऊनी बैसिले सभास्थानी, सभा मंडप शृंगारोनी, दीपमाळ रचिल्या लावूनी स्फटिकाची कुपिका, मेणबत्ती लावूनी दीपिका, अगरबत्ती गंध लोका घ्रोणोघ्राणी मिरवितसे, तंबकी भरोनी गंगेरी पाने, विडे रचिले त्रयोदश गुणी, त्यात फुले अत्तरदानी लोका माझे मिरवितसे, ऐसिये सभी कटकासन, मूळ पाठविले कलिंगे लागून, तवती आपला सरंजाम घेऊन दिव्य तेजे मिरवली, एरी कलिंगा राजसदना जात, सवे चालिला गोरक्षनाथ, परी कलिंगे पाचारुनी एकांत, गुज सांगे तेसी, मने ओ एके गुणगंभीरी, तू नाट्या करसील सभे भीतरी, तरी मृदुंग वाद्य माझे करी सभास्थानी ओपिका, शैल्या सभे कटकस्थानी, रिजविता माझी वाजवणी, मग द्रव्य लाभ घे ओढोनी, मानेल तैसे मागते थे, ऐसे एकता कलिंगा वदत, हे वरिष्ठ महाराजा गुण समर्थ, सवे स्थानी स्त्रिया समस्त, पुरुष नसे त्या ठाई, तरी तुम्हाला तेथे नेता, वितर्क वाढेल संशय चित्ता, श्रीदेशात पुरुष व्यक्त कोठेची नाही म्हणून, ऐसे कोणी तपोद्रुम, म्हणे एके ओ सुमध्यम, अंगान वेशे तो नटून, रंग तुझ्या लुटावया, माझी इच्छा होईल पूर्ण, तू तेही मिळेल पारधन, मग ती कलिंगा आवडीन अवश्यनाथा म्हणतसे, मग लेऊनी कंचुकी भार, परी घाणिले उत्तर चीर, जटा वियुक्त करुनी भार, फाळ मुक्तानी भरिला, बाळी चर्चुनी कुंकुम कोर, सोंगया अंजनी मिरवले नेत्र, कबीरी वरुणी चोप पदर, नाभिस्थानी खोविला, काढोनी कर्णमुद्रिका भूषण, ताटके केले परिधान, तेही कोंदणी जडावरत्ने, नक्षत्रा समझळकती, की एकाग्र करुनी रोहिणी पती, करू पातले श्रवणी वस्ती, मुक्त घोष नासिका प्रती, रजसी नाथ शोभतसे, पाच कंकण जडित भूषण, क्रिवे माझी अपार हेम, नाना नंगी हाटक गुण, मुक्त लडा शोभल्या, असो आता किती वर्णन, अंगणा वेशे गोरक्षनंदन, परम शोभला चपळेपण, विषांगणी तळपतसे, आधीच पूर्ण हेमकांती अवतारी, त्यावरी नटला हेम शृंगारी, मग वर्णदशा स्वरूपा परी, रंभादासी शोभली, ऐसी आव्हानुनी पैजनी ती, मृदंग कवळोनी प्रतिहाती, नट नृत्य स्वरूपी राजपंक्ती, जाऊन या मिरवली, परी त्या शैल्या शुभाननी, पाहती पुरवंडा सुलोचनी, एकमेका बोलती वाणी, मदनबाळी ही असे, सकळ नाट्य कलावती, विकळ स्वरूपनीच दिसती, मनती धन्य विधात्या प्रती, रचिली मूर्त अनुपम्य, समस्त वंदू जरी उर्वशी, तरी हिच्या पुढे वाटती दासी, चपळा तेजे सहजेसी, तळपता हे बाळी हे, साज सोडोनी प्रत्योदक, नाद दर्शवी अलौकिक, पाहते पणी पडोनी टक, विस्मयाते पडिती त्या, वाद्य नादाने व्यक्तित, मेळवी ताल अति अद्भुत, परी सकळ कौशल्याचे चक्षु तेथ, एकठाई मिनली, कलिंगा मुख्य नायकिनी, परी पुरवंडा दैन्यवानी, जेवी उदया येता तरिणी, सकळ तेजा लोपती, असो नाट्यदारा कलिंगे सहित, उभ्या राहिल्या करू नृत्य, ते कंठी कवळुनी मृदुंगा, ते कुशळ वाजे पुरवंडा, संगीत त्वरित गायन, शैल्या सकळ तुकविती मान, अहा अहा बोलुनी वचन, धन्य म्हणती कलिंगा, सकळ शैल्या संभागनी, त्यात मच्छिंद्रनाथ कनकासनी, पदमाळिके चिंतामणी, हिरा चमक दावितसे, पुढारा पाहुणी गुरुनाथ, मनीच्या मनी नमन करीत, परम हिलावे आनंदे चित्त, म्हणे कृतार्थ झालो मी, आता श्री गुरुचे पाहिले चरण, सकळ झालो तपोहीन, मग स्फुरणे कुशळपणे, वाद्यकळा मिरवितसे, ते नृत्य गीत संगीत होता, पाहुणी लाजे भीती दुहिता, लाजत अप्सरा गंधर्व माथा, ठेवून पाती चरणाते, तानमान रंग प्रकार, तल्लीन झाले सकळ भार,
सानतु कोणी नाथ मच्छिंद्र अहा म्हणितसे. मग परिधान वया उंची वस्त्र काढूनी हस्ते देत मच्छिंद्रनाथ. तो पुढारा पाहुणी हर्ष बळवंत लाघव काळे वर्तवी. मृदंग वाद्य वाजविता अद्भुतपणा कुशळता. तयानंद ते अक्षर व्यक्ता भांती भांती काढितसे. त्या अक्षरा माझी अक्षर मच्छिंद्र नामे चमत्कार. दावुनी पुढे तोची व्यवहार रंग समान नाचवी. मृदंग अक्षरी तैसी चर्चा दावी तसे गुरुवर्या. चलो मच्छिंद्र गोरकाया पुन्हा अक्षरे अच्छादी. परी अक्षरे मच्छिंद्राते श्रवण होता पाहे भोवते. चित्तीचा कटोनी म्हणे येथे कोठून आला गोरक्ष. एरीकडे सहज चाली गोरक्ष वाजवी गायन पावली. रंजित देखता गुरु माऊली तोची अक्षरी आणि तसे. आणिता अक्षरी पूर्व व्यक्त होताची मच्छिंद्र दचकत. बहुते पाहुणी गोरक्षनाथ खोटे आहे म्हणितसी. शैल्या आणि कलावासिनी तयासी व्यक्त न पाहता नयनी. कोठोनी पडितसे अक्षरध्वनी श्रवणी साजनी आमुचे. पिसाच वाणी भोवती पाहतसे घडी घडी चित्त दचकतसे. थड थोडोनी हृदय उडतसे आला गोरक्ष मनोनी. मग न आवडे सभा कनकासन मुख वाळले झाले म्ल्यान. मग कोणी एकिना गायन चित्ती फार व्यापिले. चलो मच्छिंदर गोरकाया जव जव अक्षरे हे कोणिया. तव तव दचकोनी गेली काया काळी मातेव्हा येतसे. तव पाहुणी किलोत्तळा हृदयी पेटोनी चिंता नळा. काळिंबी काया म्हणून सकळा रोमांच उठती शरीरी. तो पाहुणी किलोत्तळा म्हणे महाराजा तप पाळा. सुरसरंगी मुख्य कमळा कंबळी काव्यरिले. एरी म्हणे ओ मैनाकिनी माते दिसते विपरीत करणी. मच्छिंद्र शिष्य गोरक्ष अवनी भय आहे तयाचे का. तो परम पवित्र भक्त चुडामणी विषया नातळे इंद्रिय दमनी. महाप्रतापे तो पोखाने बैरागी तो असे हो. अगे तो येता तो पट्टणी नेईल माते स्वदेश अवनी. मग तौरतीची सुख यामिनी गोरक्षंकी नासेल. ऐसे एकता किलोत्तळा मारुती सुचनेचा कोण गरळा. हृदयी व्यापुनी जाळू लागला मुख कोमावती पैजाली. मग तो रंगनाट्यकृती विरस होऊनी नावडे चित्ती. हृदयालयी ते चिंता भगवती नांदती झाली प्रत्यक्ष. नाट्यरंगाचा आनंद वेश बळी आव्हानीला एकची भाष. मग रंगदेवता पडून ओस उठवी आपल्या ठाण्याते. जैसी पय सेंधवा पडे गाठी मग विरस होऊन नाचल्या गोष्टी. निरावला हात न्याया पोटी भय उबता तळे. परी तो चतुर मैनाकिनी गायन स्वर वानकानी. तो मृदंग वाद्य ठेवून ध्वनी चलो मच्छिंदर गोरकाया. ऐसा नाद अक्षर स्थित किलोत्तळा श्रवण करीत. मग बोलवणी कलावंत उत्तराते आराधी. म्हणे तो सारंगी संगती वाजता हे उत्तमागती. परी आमुच्या राजसंग्रहाप्रती आजी पाहू वाजवणी. ऐसे एकता कलिंगा पद्मिनी म्हणे आना पाहू वाजवणी. मग ती किलोत्तळा आज्ञेपोनी साज म्हणून ठेवीतसे. तोही साज पुढे घेऊनी वाजविती कुशळपणी. परी सुस्वर पाण्यात अक्षर पूर्ण तेची काढी पुन्हा पुन्हा. तेही एकुणी मैनाकिनी मग सेविका आपुले कलावंतिनी. कलिंगाचा साज देऊनी उभी केली पाठीमागे. तिथे सांगे रहस्ययुक्ती पुढारा वाद्य अक्षरे काढिती. त्याते नीती अक्षर स्थिती तुही बोलवी मृदंगा. परी ती वाजविता कलावंतिनी तैसी अक्षरे न येती कानी. मग पुरवंडेचा हात धरून एकांतासी पै गेली. सलीलपणी चरणी माथा ठेवणी पुसे ती सवार्ता. माये तू कोण सांगा आता सकळ संशय सांडुनी. जरी ही गोष्ट ठेविसी चोरून तरी तुझ तुझ्या गुरुची आन. माते वंदे की प्रांजलपण कोण कोणाची तू अससी. ऐसी भूपणी बोलिता वचन मनात विचारी गोरक्षनंदन. प्रगट होण्याचा समय पूर्ण हाची सुलक्षण दिसतसे. मग बोलता झाला प्रांजळ वचन माये मी नसे सर्वथा कामीन. श्री मच्छिंद्राचा प्रिय नंदन गोरक्ष नामे मिरवितसे.
तरी श्रीवेश नटी नारी नटोनी निगोतव राजद्वारी. ऐसे कथा ती सुंदरी पुराचरणी लोटली. मग पुरुष परिधान आणूनी त्वरित श्री गोरक्षनाथाने सवित. म्हणे तू माझा सूत भेटलासे दैवाने. पूर्वी नाथाने नामाभिधान तो रूपी केले निवेदन. होताची तन मन प्राण तो भेटी उदेले. सांगू उदेले परी काय जैसे सैविता का जगन्याय. की गृही वत्सा काननी गाय परी प्राण वत्सा ठेवितसे. की जळा वेगळी मासोळी होता रिहूप आहे पुन्हा जळी. तन्याये मोह काजळी लागली तुझसाठी मजबारे. मग हाटक शृंगार करोनी व्यक्त जडीत कोंदणी लेववीत. रत्न मुद्रिका रणबिंदी सहित मुक्त तुरा लाविला. भज जरीचे कवक वर्णी परिधानाली या चिरभूषणी. मस्तकी मंदिल नवरत्ने शिरपेच वरी जडिला. हस्ताग्नी बहुवट हेमकोंदनी लखलकाट. सर्व भूषणी तेजवट शृंगारीला नाथ तो. मग हस्त धरोनी किलोत्तळा येती झाली सभा मंडळा. येताची मच्छिंद्र देखिले डोळा पुरुष व्यक्त कामिनी. मनात म्हणे मच्छिंद्रनाथ पुरुष कैचा आला येथ. निकट येता किलोत्तळे ते हस्ते कुणावी कोण तो. एरीकडे हस्त कुणे संकेती पाहुनी म्हणे गोरक्ष जती. तुमचा उद्देश धरुनी चित्ती भेटी लागी पातला. परी आज उदेला दैवादित्य भेटला माझा प्राणसूत. सकळ राज्याचा धैर्यवंत बाळ गोरक्ष माझा हा. आता सकळ कांचनी पिटोनी गेली अंतकरणी. सकळ वैभव राज्य भंडनी संगोपील बाळ हा. आणि पाठिंबा वळीवंत सहोदर वडील गोरक्षनाथ. दाकुटा मीन तुमचा सूत संगोपील तयासी. मनोनी समोळ माझी कांचनी फिटोनी गेली दुरावणी. वृद्धापकाळी चक्रपाणी कृपे विष्टीला आपणासी. ऐसे बोलता मैनाकिनी गोरक्ष हस्य करी मनी. चित्ती म्हणे बळेची तरणे अंदर चिरी भूषितसे. आम्ही विरक्त शुद्ध वैष्णव आम्हा कासयासी वैभव. विधवे लागी कुकुम ठेव कटोटोप कायसा. की परिसा लागी कनक शृंगार की तर्की तृष्टती देव अमर. तैसे आम्ही विरक्त थोर राजवैभव कायसा. की ग्राम गौतमीची कास दुग्ध काढुनी अंजुळीस. ते पयोब्धीस पाजुनी सुरस तुष्टचित्ती मिरवला. की सकळ महिचा नृपनाथ अंजळी धनाच्या गरजवंत. की मित्र तेजाची भिक्षा मागत काजव्या ते जाऊनी. तयाची न्याय मासी वैभव कायसे पद थोर राणीव. एरी जल्पतसे आपला भाव निसंगासंग जाऊनी. परी असो काया पुरती एकोणी घ्यावी येऊती मात. श्री गुरु मर्जी आली करतलात मारुलाथ वैभवासी. ऐसे गोरक्ष कल्पोनी मनी एरीकडे मच्छिंद्र मुनी. किलोत्तळेचे शब्द ऐकुनी आसनाहुनी उठिला. अति प्रेमा दाटुनी पोटी गोरक्ष गळा घातली मिठी. करी कमळुनी हृदय पोटी प्रेम सदृत्ता लंगिला. मग कलिंग ते पाचारून अमोपद्रव्य तिथले वसन. गौरवोनी तेची मन स्वस्थाना ते बोळविले. एरीकडे मंडपात शल्यासहित मच्छिंद्रनाथ. निकट बैसवुनी गोरक्षाते युवक्षेम पुसतसे. बद्रिकाश्रमी तपो रहाटी तितुके सांगे गोरक्ष जेटी. कंटकाग्रे पादंगुष्टी 12 वर्ष संपादिली. उपरी तप झाली अपूर्ण भाव करी उमार मन. सकळ दैवा बोलवून अतिथ्यही मिरवले. ऐसी झाली या तप रहाटी परीत वियोग सहीना पोटी. क्षण क्षणावोनी कष्टी शोक करू रिगतसे. जया पदाचे होता स्मरण अंती जठर जाय विष्णून. ग्ल्या वदनी ओस कानन दाही दिशा दिसतसे. मग उदका वाचुनी जैसा मीन तडफडोनी देऊ पाहत प्राण. तेवी माझे अंतकरण दुःख डोही हिलावे. परी प्रारब्ध योग दारुण येथे भेटले तुमचे चरण. आता गेलिया प्राण एकाकी कदा नवसे मी. ऐसे कथा वचन युक्ती पुन्हा धरितसे हृदया प्रती. मने वत्सा तुझ मागुती एकांगी कदा न करी मी. मुळी होनी बाळपण तुवा न जाणिले मजवीन. सकळ करुणी लालन स्थावरापणी मिरवले.
जळा वेगळी जळ मासोळी, विभक्त न होय कवणे काळी, तेवी मम चित्त धरीत तपोमौळी, विभक्त झाला नाहीस. परी न व्हावे ते घडून आले, श्री मारुतीने मज गोविले, गौरविले परी सदा फोले, वैभव वाटे तुझविन बा भोजन करिता षडन्नासी, तुझे स्मरण होतासे मनी, बा तो ग्रास ठेविता नानने, विषासमान वाटतसे, मग अश्रूने पूर्ण भरती नयन, तुझ जवळी लागे माझे प्राण, मग मूर्तिमंत तू जठरी येऊन उभारासे माझिया, मग ताप उपजे मनात, अहा बाळकाचे टाकूनी वनात, आलो मी फिरत फिरत हिची चिंतन निशिदिनी, बा तुझवी न करिता तीर्थ भ्रमण, परियूस दिशा वो व्हावे मन, मनात जल्पे वत्स टाकून, कैसा आलो मी पापी, ऐसा बोलता मात, मग बोलता झाला गोरक्षनाथ, हे महाराजा माझे एके मात, तू ते सूत बहुवसती, एक देशी कराल गमन, तेथेची सूत कराल निर्माण, मग तुमच्या मोहाचे आचरण वाटले जाय महाराजा, परी एकची तू माझी आई, मन माझे एकची ठाई, मग जैसी होय गती पाही, जळावी नमिनाते, की अर्का कुमुदिनी असती अपार, तो मोह करील कोणावर, परी कुमदा तो एकची मित्र, सुखा परी आनाया, की चंद्रा चकोर असती बहुत, परी चकोरा एकची रोहिणी नाथ, त्याची न्याय जननी माते, असती एकची माते तू, जळात असती बहुच जळचर, परी जळाचर असते एकची नीर, तन्याय मज माहेर एकची मचिंद्र राधिला, श्लाघ पुरुषान्य युवती, परी युवती से एकची पती, तन्यायी कृपा मूर्ती, माझे जीवन तू अससी, धनासी अपार असती चातक, चातकासी धन तो एक, देवी तू माते जननी जनक, एकची अससी महाराजा, ऐसे म्हणून गोरक्षनाथ, नेत्री आणि अश्रुपात, ते पाहुनी अंतरिक्ष सूत, प्रेमी हृदयी कळवळला, मने तानुल्या सत्य वचन, तुझ कोणी नसे मजवीन, ऐसे म्हणून मुख चुंबन कुरवाळून धरीतसे, मग सभास्थान विराजून, पाकशाळी तो वयता जाऊन, श्री गोरक्षा ताटी घेऊन भोजनाते सारिले, भोजन झाली एकासनी, निद्रा करती उभय जणी, दीन उदयी स्नाने करुनी, एकासनी बैसती, एकांकी मीननाथ, एकांकी गोरक्षसूत, कनकासनी राजसभेत घेऊनी नाथ बैसती, जैसा वक्रतुंड षडानन, घेऊनी बैसे उमारमन, की माय यशोदे जवळी रामकृष्ण, उभयंकी मिरवती, असो आता हे कथन, पुढे सुखे झाले संपन्न, ते पुढीले अध्यायी निरुपम, होईल श्रुती श्रवण कीजे, ते मच्छिंद्र उभयंकी, घेऊनी सूत संताची फेडिली बाकी, शैल्यानी विष्णूनी सुखासनी हाटकी, नित्य मिरवे मच्छिंद्र तो, नरहरी वंशी धुंडी सुते, नरहरी मालू नाम जाते, तो श्री गुरु कृपे रसाळ कथिते, निवेदिल श्रुतिया, स्वस्ती श्री भक्ती कथा सार, सम्मत गोरक्ष काव्य किमयागार, सदा परिसोत भाविक चतुर, विशती तमाध्यायी गोडहा, श्री